ही आहे रोजच्या जेवणातील घेवड्याची भाजी। पण ही जर आपण स्पेशल पद्धतीने बनवली तर एक थेंबही पाणी न टाकता मी ही भाजी बनवली आहे। काही भाज्या वाफवल्या तरी त्याची चव आणखीन वाढते, तसंच मी आज केलेलं आहे। एकदम साध्या सोप्या गावठी पद्धतीने मी ही भाजी बनवली आहे। भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यावर लगेच इथे मोहरी ॲड केली आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालून घ्यायचे। शेंगा व्यवस्थित धुवून निवडून घेतल्या आहेत। जवळजवळ 500 ग्रॅम इथे घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत। चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। अर्धा टीस्पून इथे हळद घेतली आहे। 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट आहे। 1 टीस्पून घरगुती काळा मसाला आहे आणि पाऊण टीस्पून इथे मी धना पावडर घेतली आहे। सर्व बेसिक मसाले या भाजीमध्ये ॲड करून झाले आहेत। आता ही एकदा चांगली मिक्स करून आपल्याला यामध्ये एक थेंबही पाणी ॲड करायचं नाही। मोजून वाफेवर 5 ते 7 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते। झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तोपर्यंत इथे मी चपात्यांची तयारी केली होती, त्यामुळे इथे मी चपात्या करून घेत आहे। मंद आचेवर मी इथे झाकण ठेवून छान ही भाजी शिजवून घेतली आहे। अशा पद्धतीने घरगुती घेवड्याची चटपटीत भाजी इथे तयार आहे। खात्री आहे तुम्हाला ही साधी सिंपल रेसिपी नक्की आवडली असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटू एका साध्या सिंपल रेसिपीसह। धन्यवाद।